नगरची कन्या स्नेहल माळी हिनं आता राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपला दबदबा प्रस्थापित केलेला आहे आणि सायकलिंगच्या क्षेत्रामध्ये तिचं नाव आता देशभरामध्ये पसरलेलं आहे। या आमच्या गुणी मुलीनं आता राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धामध्ये, त्याच्यामध्ये खेलो इंडिया असेल, त्याच्याबरोबर युवा स्पर्धा असतील, या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून सुवर्ण पदकांची लयलूट केलेली आहे। ज्या पद्धतीनं तिला तिच्या आईवडिलांचं मार्गदर्शन मिळतंय आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धामध्ये त्याच्या स्कूल गेम्स असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या राष्ट्रीय स्पर्धा याच्यामध्ये कुठेही तिनं आपला ठसा ठेवलेला नाही, असं घडलेलं नाही आणि त्यामुळे तिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, खारघरवासियांना अभिमान आहे, पनवेलवासियांना अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा रायगड किल्ल्याचा रायगड जिल्हा, या रायगड जिल्ह्याची एक आमची मुलगी ही राष्ट्रीय स्तरावरती चमकते आहे। लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरती तिचं पदार्पण हो आणि त्या माध्यमातून तिला उदंड यश लाभो अशा आमच्या सर्वांच्या तिला शुभेच्छा आहेत। तिचे वडील माननीय शत्रुघ्न माळी साहेब असतील किंवा त्यांचे सर्व परिवारजन या सगळ्यांनी मिळून तिच्या पाठीशी या ठिकाणी ते ठामपणाने उभे आहेत। मी त्यांच्या परिवारजनांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि तिला उत्तरोत्तर यश मिळत जावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। थँक्यू। हाय, मी स्नेहल शत्रुघ्न माळी, मी खारघर नवी मुंबईला राहते आणि मी एक ट्रॅक आणि रोड नॅशनल सायकलिस्ट आहे। मी यावर्षी स्टेट आणि नॅशनल दोन्ही लेवलवर खेळलेली आहे आणि मला अनेक मेडल भेटलेले आहेत। माझं ट्रॅक नॅशनल्सला रांचीमध्ये सिल्वर मेडल आहे। खेलो इंडियाच्या ट्रॅक नॅशनलला चेन्नईला जे झालेलं त्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेडल आहे आणि रोड नॅशनल्स जे झाले होते विजयपूर कर्नाटकाला त्याच्यामध्ये 2 ब्रॉन्झ आहेत आणि आता लेटेस्टमध्ये मी रांचीला गेली होती फॉर स्कूल नॅशनल्स आणि त्याच्यामध्ये 2 गोल्ड आहेत। तर हे यावर्षीचे माझे मेडल्स होते। मला यावर्षी बेस्ट ट्रॅक वुमेन्स रायडरचं पण ट्रॉफी भेटलेली आहे। मी प्रॅक्टिसला पुण्यात असते बालेवाडी स्टेडियममध्ये आणि मी फिनिक्स सायकलिंग अकॅडमीमध्ये आहे। माझे कोच दर्शन सर आणि मी तिथेच प्रॅक्टिस करते गेल्या 1 वर्षापासून। माझी आई माझ्यासोबत प्रत्येक कॉम्पिटिशनला असते आणि मला घरच्यांचा भरपूर सपोर्ट आहे। मी आता अजून प्रॅक्टिस करून इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट करण्यासाठी प्रयत्न करते आहे। धन्यवाद।